आहेत ॲज अ विकेट कीपर म्हणून ते फार फेमस सुजित नाईक स्ट्रायकिंग एंडवरती सामन्याला सुरुवात आणि पहिलं षटक बबलू आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुजित नाईक असेल. 10 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत आणि या सामन्याला सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अक्रॉस लाईन खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला. डॉट बॉलने सुरुवात बबलू पाटील दरम्यान या षटकाची करतात. प्रारंभ चांगलं राहिलं कारण पहिला बॉल जेव्हा ॲज अ पेसर सटीक टप्प्यावरती पडतो तेव्हा कॉन्फिडन्स लेवल देखील बिल्डअप होतो. त्या अनुषंगाने लाईन अँड लेंथ मॅटर करते. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका पिकअप स्ट्रोक बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत बट मिस्टेक घडली आणि हा बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला धमाका या पहिल्या सत्रामधला षटकार. थँक्यू दीपेश. ट्रिपल एचच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमचा लायटिलिकस कट झालेला आहे. तर मी विनंती करतोय जॉईंडर्सला की आपण जातीने लक्ष घालायचं आहे आणि भादवड भी धमाका आपण आमच्या संपूर्ण भिवंडीमध्ये ट्रिपल एचच्या माध्यमातून पाठवायचं आहे. कारण की आमचे प्रेक्षक वारंवार आम्हाला कॉल करतायत. प्लीज लक्ष द्या. आपण समोरच्या दिशेने मिस टायमिंग लॉंग ऑन मिस्टेक झाली आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. आमचे डीजे मॅन थोडे बिझी आहेत असंच वाटतंय. दोन चांगले फटके या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार आणि त्यानंतर चौकार. धावफलक आता 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात राहिली कारण एकंदरीत जर आपण पाकले गेले दोन चांगले फटके या फर्स्ट ओव्हर मध्ये. एकच मिनिट. सुजित नाईकसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आता एक षटकार जर आला तर अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय लीडिंग एज हवेमध्ये बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाही. आता विकेट कीपर नाही स्वतः बबलू पाटील चेंडूपर्यंत पोहोचतात आणि जर आपण पाकलं गेलं तर हा बॉल फील्ड करतात आणि जर पाकलं गेलं तर या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 1-1 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रोडक्टिव्ह राखलं आणि त्यामध्ये मी म्हणेन थोडी फिल्डर्सने देखील बॅटर्सला साथ दिली असंच पाहायला मिळालं कारण काऊ फेसमध्ये देखील कॅच ड्रॉप झाली तिथे षटकार आला. हा फटका देखील जर आपण पाहिले गेले तर काऊ फेस आणि डीप मिड विकेटला टार्गेट करायचं होतं बट बॅट्स अगदी टोइनलाच लागला होता. मिळेल एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड नक्कीच आपण आवाज देऊया जय बोलीना सरोलीपाडा टीम संघाला. सुजित भोईरसाठी अजूनही 500 रुपये वाढलेले आहेत. विलास वायले यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत आणि अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये आहेत. ऑन साइडला स्लॉट मध्ये होता थेट पाठवलाय बाजूवाल्या प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक सिक्सर. खेळ समाप्त दरम्यान जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर 18 विदाउट लॉस. टीम वीर बजरंग कारिवली. 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण झालं म्हणजे फार जलद गतीने पहिलं षटक जरूर टाकलं बट 3 चेंडू जलद गतीने बाउंड्री लाईनचा बाहेर देखील या पहिल्या षटकामध्ये गेले. 2 षटकार 1 चौकार या पहिल्या षटकामध्ये आले. एक मी म्हणेन फ्लाइंग स्टार्ट ज्या सुरुवातीच्या अपेक्षा देखील या दोन्ही बॅटर्सकडून होती. धावफलक 18 आणि अजून देखील 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. सुजित नाईक विषयी सांगायचं झालं तर विकेट कीपर म्हणून जर तालुका क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू जर चर्चेमध्ये असेल तर या खेळाडूची विकेट किपिंग फार चांगली आपण पाकलेली आहे कारण फार कमी असे विकेट कीपर आहेत जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी क्लोज विकेट किपिंग करतात आणि किती गतीचा गोलंदाज असो त्या क्लोजच राहतात आणि त्यापैकी एक सुजित नाईक आहेत. आणि आता जर आपण पाकले तर सुजित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रोहित नाईक आपल्याला पाहायला मिळतील आणि सेकंड ओव्हर गोलंदाज राज पाटील दरम्यान इथे तयार होतात. बघा टायमर देखील सुरू आहे त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या कारण जी वेळ तुम्हाला दिली गेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. सेकंड ओव्हर राज पाटील दरम्यान इथे तयार होतो. समोर असेल रोहित नाईक. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता. अपील इथे झाली बट अंपायर्सने इथे नकारलं.
डॉट बॉल असेल. अजून देखील जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या 7 चेंडूंचाच तर खेळ झाला या पहिल्या सत्रामध्ये, बट रणगती जर आपण इथे पाकली तर फार चांगली आहे, कारण 18 धावा धावफलकावरती. आणि जर अशा रीते बॅटिंग झाली तर फर्स्ट हाफमध्ये आपल्याला मे बी 60+ किंवा 70च्या आसपास देखील रन्स बनताना दिसू शकतात. बट आता आपण फिल्डिंग साईडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडा विचार करूया की त्यांना इथे काय हवं की विकेट काढावी लागेल. नेक्स्ट बॉल आता देखील पायावरती, बट बॅट्स अगदी टोलाच लागला. हा बॉल देखील डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचतात. मिळेल फक्त एक सिंगल. स्ट्राईक इथे आता रोटेट झाली. धावफळगी एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचला. बघा सुजितची बॅट सध्याच्या घडीला तर चालते, कारण 2 षटकार आपण त्याचा बॅटमधनं पाकले. त्याचप्रमाणे एक चौकार सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली 17 धावेंवरती सुजित नाईक खेळतो. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण या टीममध्ये ॲज अ सिनियर म्हणून ही रिस्पॉन्सिबिलिटी सुजित नाईकच्या खांद्यांवरती आहे की आपल्याला सुरुवात चांगली मिळून द्यायची. आणि सुरुवात आता चांगलीच राहिली, बट त्याच पलीकडे कुकसे टीमला एखादी विकेट इथे हवी आहे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह करत असताना स्ट्राईक इथे रोटेट केली. आता मी म्हणेन की संयमी क्रिकेट, प्रेझेन्स ऑफ माइंड देखील आता सुजित नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतं, कारण त्याला देखील ही गोष्ट ठाऊक आहे की या जोडीनंतर जास्त एक्सपिरियन्स प्लेअर या बॅटिंग क्रमामध्ये नाही आहेत. बघा बॅटिंग क्रम मजबूत आहे, बट अनुभव या शब्दाला देखील फार मोठी किंमत या क्रिकेटमध्ये राहिली आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स साहेबांच्या माध्यमातून जो पारितोषिक लावण्यात आला होता तो पारितोषिक ते माझ्याकडे जमा झालेला आहे. अरविंदजी गुलवी साहेब आणि विलास वायली, धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. नेक्स्ट बॉल रोहित अपिश खेळला हव्यामध्ये. दरम्यान बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चाललाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल केला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील, कारण थ्रो जरी आपण पाहिला तर तो थोडा वाईडिश झाला होता. 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावफळक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 22 धावा धावफलकावरती. डगआउट दाखवला गेला कारिवली टीमचा, आणि सध्याच्या घडीला त्या चेहऱ्यांवरती आनंद आहे, पॉझिटिव्हिटी आहे, कारण एक चांगली सुरुवात इथे या दोन्ही ओपनर्सने इथे मिळवून दिली. स्पेशली सुजित नाईक जे 18 वरती खेळतात. ऑन साईडला खेळायचं होतं, बट पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने देखील वळण घेताना आपल्याला दिसला. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाही आहे. डॉट बॉल येतो आणि शेवटचा एक चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. बघा हे सर्व चेहरे, जतीन पाटील देखील तिथे आहेत, त्यांचं देखील येणं बाकी. हा देखील फुल लेंथचा होता. ड्राईव्ह करत असताना आता लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने धावतात, बट फक्त एक सिंगलच इथे घेतली आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हर्स अखेरीस धाव फलक एक मजबूत स्थितीमध्ये टीम वीर बजरंग कारिवली, कारण 2 षटकांच्या अखेरीस कोणत्याही प्रकारे विकेट न गमावता धाव फलक आहे 23. म्हणजे 11.5 रन प्रति ओव्हर बनवले गेले पहिल्या 2 षटकामध्ये, बट त्यात कंपॅरिझनमध्ये मुकादम सर आपण पाहिले तर फर्स्ट ओव्हरमध्ये 18 होता, बट त्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. म्हणजे हे षटक थोडं शांत गेलं आणि पहिल्या 2 षटकांसाठी जी वेळ खर्च झाली 7 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं कंप्लीट झाली. असं सहकार्य जर प्रत्येकी टीमने केलं तर योग्य वेळेवरती आजचा जो शेड्यूल आहे तो समाप्त होऊ शकतो. 2 षटकांमध्ये 23, अजून देखील 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर होणारा सामना कोणता आहे ही माहिती संदेशजी पाटील सर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. यानंतर सर्वेपारा टीम संघाने रिपोर्ट करायचे आणि जर आई गावदेवी नानकर संघ जर आला असेल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. 3rd ओव्हर पहिल्या षटकामध्ये बबलूने तब्बल 18 दिल्या होत्या. आता त्यानंतर पुन्हा एकदा तयार होतं. बघा हा खेळ आहे एखाद्या गोलंदाजासाठी, एखाद्या बॅटरसाठी एखादा षटक, एखादी मॅच, एखादा दिवस खराब जाऊ शकतो. पण क्रिकेटचा खेळ आपल्याला हेच तर शिकवतो की कधीही ना अडचणी समस्या येत राहतील, बट तू तुझ्या परीने लढत राहा, प्रयत्न करत राहा. हेच तर आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. दरम्यान डॉट बॉलने सुरुवात या षटकाची ते केली जात आहे आणि पुढील सामना कोणता असेल तो या षटकानंतर ती माहिती आमच्यापर्यंत संदेशजी पाटील सर कन्फर्म करून नक्कीच सांगतील. शॉर्ट पेज टॉप पेज लागला, बॉल मागे चालला, फायनल फिल्डर आहेत आणि दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. रोहित नाईक थोडे स्ट्रगल करताना दिसतात, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं सुजितने चांगली बॅटिंग केली, बट त्यात कंपॅरिझनमध्ये दुसऱ्या एंडने आतापर्यंत मोठे फटके आलेच नाही आहेत.
कारण रोहित नाईक तब्बल 8 चेंडू त्याने फेस केले, फक्त 6 धावा आता बनवलेल्या आहेत. बघा येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये जतीनचं देखील येणं बाकी आहे, तो देखील एक चांगला बॅटर आहे. पण सध्या सगळीला आता ॲक्सेलरेशन करणं आवश्यक. आणि उडवलाय लॉन्च केलाय आणि थेट पाठवलाय लॉंग ऑन पार. वा सुजित वा, आणखीन एक धमाकेदार फटका, षटकार. बघा जर आपण चेंडूची लेंथ पाकली तर आपण खराबच म्हणूया, कारण हा देखील अगदी रेंजमध्ये रडारमध्ये होता. आणि षटकार येतोय, सिक्सर नंबर 3 बाय सुजित नाईक. तिसरा षटकार त्याचा बॅटमधनं आला आणि आतापर्यंत 4 बाउंड्रीज या इनिंगमध्ये आहेत आणि त्या 4ही बाउंड्रीज सुजित नाईकचाच बॅटमधनं आल्या. रोहित नाईकचा बॅटमधनं अजून देखील एकही बाउंड्री आपण पाकलेली नाही आहे. बट महत्त्वाची गोष्ट काय की रन्स येणं गरजेचं आहे. त्या सुजितचा बॅटमधनं यावा अथवा रोहितचा बॅटमधनं यावा. धाव फलक 30. आता पुल करायचं होतं, बट जितका बाउन्स एक्सपेक्ट केला होता सुजितने तितका बाउन्स नाही राहिला. बॉल थोडा खाली लागला, त्याचाच ॲडव्हान्टेज मी म्हणेन बबलूला इथे मिळतो. निर्धाव चेंडू येईल आणि चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. येणारे 2 ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आता शॉर्ट पेज पुल केला हव्यामध्ये मिस्टामिंग, बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाही आहे. आता डीप मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात, तो पण मिळेल एक सिंगल. आता असं वाटतं की दोन्ही बाजूंनी मोठे फटके यायला हवेत, कारण आता बघा स्टार्ट जो मिळवायचा होता तो मिळवला. पण आता महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला फिनिश चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर धाव फलक 31 वरती आणि आतापर्यंत सिंगल हँडेडली वन वे बॅटिंग केली सुजितने. बट दुसऱ्या एंडनं आतापर्यंत स्ट्रगल करताना रोहित दिसला. आता त्याला देखील ॲक्सिलरेशन इथे करावं लागेल. नेक्स्ट बॉल. ॲक्सिलरेशनचा उल्लेख केला, फ्लॅट बाटे स्ट्रोक आणि मिसफिल्ड. आणि मिसफिल्डच्या जोरावरती हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा संदेशजी पाटील सर, कन्फर्म झाले असेल तर माहिती पोचवा की नेक्स्ट मॅच कोणती आहे. 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती. कारण नानकर संघ उपस्थित आहे आणि दिनेश चौगुले दादा देखील आलेले आहेत, म्हणजे वडूनगर संघ देखील उपस्थित आहे. बट कोणता सामना खेळवायचा ही माहिती आमच्यापर्यंत पोचवा. वेट विशाल पाटील, करेक्शन सुरू आहे सध्या. या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आकाश दरम्यान इथे तयार होतोय. आकाश जोशी येतोय. बट पहिली 3 षटकं तर फार चांगली गेली कारिवलीसाठी. आणि पहिलाच बॉल स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं की मिस्टेक आता गोलंदाजाच्या माध्यमातून घडली. इट्स बी नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा या परिस्थितीमध्ये जर तुमच्यावरती विश्वास दाखवला जातो ॲज अ बॉलर म्हणून, तर महत्त्वाचं काय राहिलं होतं की एखादी विकेट अथवा इकॉनॉमिकल ओव्हर तुमच्या माध्यमातून यायला हवंय. बट ते होत नाही आहे. बट त्याच पलीकडे बी मर्नो बॉल, नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. फ्री हिटचा बॉल हवा तसा बॅटवरती आला नाही आहे, बॅटच्या आतली काढा लागली होती. बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. स्वतः विकेट किपर आणि त्यानंतर मिड विकेटचे फिल्डर आले, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. आज बघा आपल्याला श्रीराम फाउंडेशन ओळा संघ देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे आणि तो संघ देखील आलेला आहे. आपलं देखील ग्रामीण धमाका 2024 मध्ये हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसेल. नेक्स्ट बॉल समोर आता रोहित आज रोहितचा दिवसच नाही असंच वाटतंय, कारण याआधी आपण पाहिलं की बाउंड्री पर्सेंटेज रोहितच्या माध्यमातून फार कमी, दुर्मिळच राहिले. एकच चौकार रोहितचा बॅटमधनं तो देखील मिसफिल्डच्या जोरावरती आला होता. आणि धावफलक स्थिर आहे 37. आता या क्षणाला जे मी सांगितलं की
जितकं संयम राखायचं होतं, जितके विकेट्स हातामध्ये ठेवायचे होते ते आता झालं. आता मोठे फटके खेळायचे. नेक्स्ट बॉल रोहित स्ट्रेट बॅटने स्ट्रोक केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. सिंगल मिळेल त्याच्यापेक्षा जास्त इथे मिळणार नाही. पण दुसरीचा कॉल आता इथे केला गेला आणि शेवटच्या मोमेंटला या 2 धावा पूर्ण. असं वाटलं की एकच मिळेल बट चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर्समध्ये धाव फळक आता पुढे जातोय. 39 धावा धाव फलकावरती. अजून देखील या षटकामध्ये येणारे 3 चेंडू इथे शिल्लक आहेत. बाउंड्रीज आता सातत्याने हव्या आहेत कारण आता इथे चांगलं फिनिशिंग टच द्यायचं आहे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देखील या ओपनर्सच्याच खांद्यांवरती आहे. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं. मिस्टामिंग हवेमध्ये स्वतः गोलंदाज पोहोचलाय आणि कॅच देखील पकडली. कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला. रोहित नाईक इथे आउट झालेत. न्यू बॅटर जतीन पाटील आता बॅटिंग करण्यासाठी येतोय आणि एक युवा टॅलेंट आणि टॅलेंट नव्हे तर मी म्हणेन एक चांगला खेळाडू तो आहे. क्षमता भरपूर आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन आता इथे त्याला करावं लागेल कारण रणगती थांबलेली आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर बाउंड्री एकही आली नाही आहे. मोठे फटके आता इथे हवेत बट एक चांगला कमबॅक आपण म्हणूया की या ओव्हरमध्ये गोलंदाजाने करून दिला. फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. एलिव्हेशन नाही मिळालं. काऊ फेसमध्ये बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. कारण बघा एक चांगल्या सुरुवातीनंतर जर 9 विकेट्स हातामध्ये आहेत तुमच्या आणि 7 चेंडू शिल्लक आहेत तर कुठे ना कुठे इथे सातत्याने मोठे फटके यायला हवेत बट ते कार्य होत नाहीये. बट आकाश जोशी यांचं आपण कौतुक करूया कारण नो बॉल टाकल्यानंतर काय कमबॅक केला आकाशने. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. आता आकाशचा अगेन्स्ट हा चेंडू आकाशामध्येच मारायचा होता बट तसं काही झालं नाहीये. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते. फिल्डिंग चांगली मिळेल. एक सिंगल आणि खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. 41 धावा धावफलकावरती एक धक्का देखील लागला आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या एका षटकाचं खेळ इथे शिल्लक आहे. बघा संदेशजी पाटील सर पुढील सामना कोणता आहे त्याची माहिती लवकर पोचवा. 4 ओव्हर अगदी 16 मिनिटांमध्ये अंपायर्स कंप्लीट झाले. फार जलद गतीने 4 षटकं झाली. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज करण पाटील दरम्यान इथे तयार होत आहेत. बघा कमबॅक तर केला. जो सामना एकंदरीत जर आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये 18 आला. त्यानंतर राजचा इकॉनॉमिकल ओव्हर ज्याच्यामध्ये 5. त्यानंतर आपण पाहिलं बबलू पाटील आज फार एक्सपेन्सिव्ह राहिले कारण 2 ओव्हरमध्ये बबलूच्या अगेन्स्ट 30 धावा आल्या आणि त्या कंपॅरिझनमध्ये त्यानंतर आकाश आला. आकाशनं फक्त 6 दिला. 1 विकेट. चला विनंती असेल थोडा कमी वेळ घ्या. बघा 4 षटकं योग्य वेळेवरती टाकली बट 5वा देखील योग्य वेळेवरतीच टाकायचं. लास्ट ओव्हर गोलंदाज करण पाटील आणि धाव फलक जर आपण पाहिलं तर 41. स्ट्रायकिंग एंडवरती सुजित नाईक आणि ज्या एंडने सध्या सगळीला आता गोलंदाजी केली जात आहे त्याच एंडने आपण पाहिलं की आतापर्यंत 3 षटकार आलेत सुजितच्या बॅटमधनं. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफर. आमच्या समालोचन कक्षाला भेट देत असताना हा धमाका सुजित नाईकचा बॅटमधनं हा षटकार आणि आमचे स्कोरर उभे झालेच होते की कॅच आता आपण पकडूया बट ते झाले नाही. बट षटकार इथे आला. काय फटका होता. लाजवाब. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बघा रिप्लेमध्ये कदाचित पाहायला मिळेल आणि यस बघा मुकादम सर उठलेच होते की कॅच पकडूया बट ते झाले नाहीये. षटकार येतोय. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. यानंतर होणारा सामना आमच्या बंधूंना कळून येते की विहान एंटरप्राइजेस नांदकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आई देवी वडुनगर यानंतर होणारा सामना आहे. राकेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे विहान एंटरप्राइजेस. हो टू कॉमेंट्री बॉक्स. कॅच पकडली असती मुकादम सरांनी तर एखादं कॅच प्राइस त्यांना आपण दिलंच असतं बट ते झालं नाहीये. आता पूल करायचं होतं बट पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय कारण बघा स्ट्रोक जसा कंप्लीट झाला सुजितने देखील चेंडूचा टप्पा पाहिला की जितका बाउन्स अपेक्षित होता तितका बाउन्स पाहायला मिळाला नाहीये. आज
जे बजरंग कारिवली संघाचा दमदार खेळ आपण पाहिला, जे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला एकविरा स्पोर्ट्स मानगुली टीम सोबत खेळताना दिसेल. ठीक उद्या 2:30 वाजता रिपोर्टिंग आवर्जून करा. शॉर्ट पेज बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट, बॉल हवेमध्ये, पॉइंट मिस्टेक. पण जोपर्यंत आता बॉल फील्ड केला जाईल आणि थ्रो केला जाईल तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 49 धावा धावफलकावरती. एकंदरीत या इनिंग मध्ये सर्वात चांगली गोष्ट हीच राहिली की सुजित नाईकची बॅटिंग फार चांगली झाली, कारण तब्बल 15 चेंडू फेस केलेत, 35 धाव्यांवरती नॉट आउट खेळतात, 3 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेमधलं अर्धशतक आपल्याला इथे आता पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्न इथे निर्माण होतो. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट, गॅप भेदला, बॉल गेला बॅकवर्ड पॉइंट रिजन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लास दाखवत असताना कॉपी बुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक खेळले होते. चौकार. क्रिकेटिंग मॅन्युअल. स्क्वेअर कट जर खेळायचं असेल तर बॉडी वेट ट्रान्सफर करा बॅकफूट वरती, मागच्या पायावरती येऊन स्क्वेअर कट. चौकार येतो. धाव फळक आता 50 अप, 53 धावा धाव फळकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत 2. वेलकम गौरव मोटर्स प्रोप्रायटर. या स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि हा चेंडू बाजूला रोड आहे तिथेच गेला असावा. व्हॉट अ शॉट. OTT ओव्हर द टॉप स्ट्रोक, सिक्सर. रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली आहे आणि निर्णय देखील क्विक आलेला आहे की हा नो बॉलच आहे, कारण फक्त फॉर्मॅलिटीज होती, कारण फार वरती हा बॉल होता. आता असं वाटतं की अर्धशतक बनवलं जाऊ शकतं. बघा, जी कमी आकाश आणि राजच्या अगेन्स्ट आली होती तिची भरपाई आता झाली, कारण आकाश आणि राजच्या षटकामध्ये 2 ओव्हरमध्ये तर 11 आला होता. पण त्या कंपॅरिझन मध्ये आता या ओव्हरमध्ये मुकादम सर आतापर्यंत रन्स आल्या 19 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 2. आता ग्रामीण धमाका 2024 मधलं पहिलं अर्धशतक बाय एनी बॅटर पाहायला मिळेल का. 45 वरती नॉट आउट सुजित नाईक. काय बॅटिंग, काय इनिंग खेळला आतापर्यंत. धाव फळक सध्या सगळीला 60 वरती. 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये. फुल लेंथ आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या फटक्यासोबत ग्रामीण धमाका 2024 मधला पहिला बॅटर ठरलाय ज्याने अर्धशतक ठोकलं. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या सुजित नाईक साठी. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ नॉक बाय सुजित नाईक. आरके का बल्ला कर रहा है अल्लाह. क्या बात है, जबरदस्त इथे फलंदाजी पाहायला मिळाली. पहिला अर्धशतक पाहायला मिळालं या स्पर्धेचं. क्या बात आहे. अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यमातून या अर्धशतकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. क्या बात आहे. VH बॅट आहे माहिती मी. निहार जो कामतगडचा आहे त्याची ही बॅट. शेवटचा बॉल असेल बट काय लाजवाब इनिंग राहिली. अर्धशतक शेवटचा बॉल. आता तो देखील बाकूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता अंपायर सांगतात दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक आता 67 आणि चेंडू शिल्लक असेल शेवटचा 1. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच ट्रिपल एस, कारण की आपला लाईट टेलिकास्ट जो आहे सुरू झालेला आहे ट्रिपल एस वर. धन्यवाद ट्रिपल एस. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील आता थोडा आणखीन थांबावं लागेल. हा देखील पडल्यानंतर बाहेर म्हणजे अतिरिक्त रन मिळेल. धावफलक आता 68 धावा धावफलकावरती. जबरदस्त इनिंग राहिली सुजितची आणि त्या इनिंगच्या जोरावरती आपण असं आता म्हणूया की या पहिल्या सत्रामध्ये एक मॅच विनिंग टोटल आता उभा केलाय जवळपास, कारण एक चेंडू अजून देखील बाकी आहे. किती आणखीन ऍड होतील. 68 आहेत. हे षटक फारच लांब चाललं आणि रन्स या ओव्हरमध्ये 27 आतापर्यंत आल्या. आता हा शेवटचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. येतो निर्धाव आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. सुजित नाईकच्या अर्धशतकाच्या जोरावरती वीर बजरंग कारिवलीने इथे बनवलेले आहेत रन. 68 आणि 69चा मॅच विनिंग टोटल सेट केला अगेन्स्ट टीम धनेश 11 कुकसे. आपण टॉस देखील इथे करणार आहोत आणि
नक्कीच बॉक्समध्ये या 50 साठी करण नाईक साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये 2000 रुपये संदेश पाटील भिवंडीकर यांच्याकडे आहेत. आपण ड्रॉ जो आहे इथे करत आहोत. बीटीपीएलचा हा सेमीफायनलचा ड्रॉ करीत आहोत आपण. इथे जे खेळाडू उपस्थित आहेत लाईव्हच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बीटीपीएलचे खेळाडू यांचा हा वारसा सचिन भाऊ तरे आणि योगेश तरे यांच्या माध्यमातून सुरूच ठेवलेला आहे गेली 5 वर्ष. आणि 4 चिठ्ठ्या आहेत, 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. पहिला सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल. क्या बात आहे. जयू नाईक उपस्थित झालेले आहेत. चला 2 चिठ्ठ्या सर्वप्रथम 2 चिठ्ठ्या आपण उचलायच्या आहेत. देवेन आपण यायचं आणि पाहुण्यांच्या हातामध्ये द्यायच्या चिठ्ठ्या. पहिला ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील चला वेळ नाही आपल्याकडे. चला 2 चिठ्ठ्या उचलायच्या. देवेन ये पुढे. पहिला सेमीफायनल 2 चिठ्ठ्या भाऊकडे दे. यस वेलकम. सुरेंद्र पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. 2 चिठ्ठ्या उचलायच्या साहेब आपल्या शुभ असते. 2 चिठ्ठ्या उचलायचे नाही बरोबर आहे. आता पहिला सेमीफायनल आम्हाला सांगतील सुरेंद्र पाटील साहेब की मॅच कोणाचा असेल हे फार महत्वाचं आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगचा पहिला सेमीफायनल खेळवला जात आहे. पहिला संघ जो आहे श्रीशा 11. क्या बात आहे. आणि त्यानंतर दुसरी चिठ्ठी जी आहे ती खोलली जाईल. श्रीशा 11 सोबत कोणता संघ खेळेल हे आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि टीमचं नाव आहे नारायण इंटरप्राइजेस म्हणजे करेश म्हात्रे आणि पिंटू पाटील. नक्कीच हा पहिला सेमीफायनल असेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय भाविक इंटरप्राइजेस हे पाहू शकता चिठ्ठ्या दाखवायचे आहेत. आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलसाठी पार्थ ठरला आहे हर्षित इंटरप्राइजेस. 4 दिवस अगोदर हाच प्रोग्राम केला होता आम्ही आणि आज देखील ते झालेला आहे. वेळ न घेता आपण आमचे कॉमेंटर बंधू सज्ज आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण पाहुणे घेऊन जाणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय सुरेंद्र पाटील साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. शुभास्ते आम्ही टॉस करू. तसेच आमचे मामा विनोद नाईक आपण देखील चला टॉस बॉक्समध्ये. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय प्रशांतदा प्रतिष्ठान आईदेवी वडवणकर विपक्ष राकेश पाटील फॅम टीम विहान एंटरप्राइजेस नानकर. नक्कीच पाहुणे आपण पाहतायत सुरेंद्र पाटील साहेब आणि सोबतच विनोदजी नाईक टॉस बॉक्समध्ये पोहोचतायत. आमचे कम्प्युटर कॉमेंटर सुभाष धुमाल टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत आणि दोन्ही संघाचे कॅप्टन जोडलेले आहेत. जाऊया आपण सुभाष धुमाल यांच्यासोबत. धन्यवाद संदीपजी पाटील भिवंडीकर. हा टॉस आपण बघतो एका बाजूला हेड तर दुसऱ्या बाजूला टेल. विहान एंटरप्राइजेस नानकर संघाचा संघ नाही कॉल करतोय. हेड कॉल आहे मात्र टेल आलेला आहे. तर स्वर्गीय प्रशांतदा प्रतिष्ठान आईदेवी वडवणकर संघाच्या संघनायकाने हा टॉस जिंकला आणि नक्कीच टॉस विन संघनायकाला नक्कीच हे गिफ्ट हॅम्पर देखील दिलं जाते. आपण पाहतोय जे विशाल मनोहर म्हात्रे साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केलं. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण ज्याच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर नक्कीच इथे आलेलं आहे. वडवणकर संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला आहे. नक्कीच मान्यवर विनंती असेल की पण व्याप प्लेअरची सोहळ व्हायची आहे. उज्ज्वल गुरु टॉस आपण जिंकल्या. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आपण पाहतोय डे नाईट दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचं भादवड ग्रामीण क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय आणि धमाकेदार क्रिकेट देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाशी काय म्हणशील? भादवड बी संघाला मी प्रथम तर अभिनंदन बोलेन की एवढं सुंदर आयोजन केलं आणि दरवर्षी अशाच प्रकारे आयोजन करत राहो हीच त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. पहिल्या फेरीमधील सामना आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. तर टॉस आपण जिंकले. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हो पहिलाच सामना आहे. टॉस महत्त्वाचा होता आणि महत्त्वाचा टॉस आपण जिंकला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर समोरील संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? असं काही टार्गेट नाही आहे सर. जे पण बॉलर असतील त्यांनी कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. विहान एंटरप्राइजेस नानकर आपण पाहतोय जो राकेश पाटील फॅम टीम आहे आणि आपण या आयोजनाशी काय म्हणाल?
खूप छान आयोजन आहे आणि या आयोजनाची चर्चा पूर्ण आमच्या या एरियामध्ये चालू आहे. बरेच जण फोन करतात की खूप चांगली टुर्नामेंट आहे, मॅच कधी आहे. तर एक्सायटेड आहेत सर्वजण मॅच बघण्यासाठी. टॉस आपण गमलो, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा 5 षटकामध्ये आपला प्रयत्न असेल. ते विकेटवर गेल्यावर कळणार ना सर. तसे इन्फॉर्म सर्व बॅट्समन आहेत, चांगला स्कोर उभारू आम्ही. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा करणार. दुसऱ्या बाजूला सामना देखील सुरू होतोय. मित्रांनो, न्यूज अशी आहे की प्रशांत दादा प्रतिष्ठान आयदेवी वडवणूकर संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बघून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. पहली गेंद वहाँ पर बीमर से शुरुआत हुई है. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं इस वक्त भादोड़बी ग्रामीण धमाका. मेरे साथ कमेंट्री में इस वक्त जुड़ चुके हैं शुभा धुमाल. बबलू को गेंद को लॉफ किया, फ्री हिट है, कोई नुकसान नहीं है. 1 रन. वंडर बॉय ऑफ पीटीसी. देखिए, पीटीसी क्रिकेट के इतिहास के सबसे अच्छे खिलाड़ी हैं बबलू पाटिल. आणि सर्वाधिक मॅन ऑफ द सीरीजचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. जर पीटीसी या पडघा टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर. जतिन कट करने की कोशिश, क्या कमाल की विकेट कीपिंग है. वाइड घोषित किया लेकिन क्या कमाल की विकेट कीपिंग इस वक्त. विहान एंटरप्राइजेस नानकर राकेश पाटील फॅम टीम विपक्ष स्वर्गीय प्रशांत दादा प्रतिष्ठान आयदेवी वडवणूकर. बिग मॅच. सुभाष ये बताइए कि अगले मैच का टॉस किसने जीता है. वडवणूकर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करण्यासाठी या अमतित केलेले आहे नानकर या संघाला. अक्षय ठेटे ज्याचा उल्लेख सिद्दीक बाबे सर गोली क्रिकेटर म्हणून नेहमीच करतात, तो देखील आपल्याला एन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. नए बैटर मैदान में आते हुए राज पाटिल. देखिए, लक्ष्य बहुत भारी है. टीम इस वक्त धनेश 11 कुकसे के सामने 69 का लक्ष्य और पहला ही झटका बहुत ही जोर से लगा है. नए बैटर राज पाटिल. ये वो जोड़ी है जो सबसे फेमस जोड़ी है. जतिन पाटिल विकेट कीपर. सुजीत पाटिल 51 रनों. सुजीत नाइक 51 रनों की ज़बरदस्त बारी खेली. तालुका क्रिकेट के प्रहलाद पाटिल के टक्कर के विकेट कीपर. अपील बहुत जोरदार होती हुई लेकिन अंपायर सहमत नहीं. कहीं ना कहीं इम्पैक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप रहा होगा. 1 रन स्कोर में आता हुआ 4 पे पहुंचा है स्कोर. मात्र चारही मुंड्यात चित केलं होतं या चेंडूवर. आपण पाहतोय या चेंडूच्या प्रश्नाला कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. जतिन पाटिल. मुकाबला चल रहा है वीर बजरंग कारीवली और धनेश 11 कुक से. जड़ में गेंद, बल्लेबाज को मौका नहीं दे रहे. बहुत जबरदस्त गेंदबाजी कर रहे जतिन पाटिल. अगदी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचे चेंडू हाताळले जातात आणि फलंदाजाला धूम वाजवण्यासाठी रूम दिली जात नाही. देखिए, इस तरह के स्कोर को चेस करने के लिए आपके पास बहुत ही हिम्मत चाहिए. आणि क्रिकेटमध्ये तसे हिम्मतला किंमत आहे. फिर जड़ में गेंद. क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं. इस वक्त चिंतामन घरत ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं. काटई के माजी सरपंच. उन्होंने वीर बजरंग कारीवली को शुभकामनाएं दी हैं और सुजीत नाइक को उनके अर्धशतक पे मुबारकबाद दी है. कमाल की बॉलिंग कर रहे हैं जतिन. फुल टॉस गेंद, बैठक खेला है लेकिन पीछे प्रोटेक्शन है. 1 ही रन आता हुआ. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळला होता मात्र गॅप स्वतः आला नव्हता फलंदाजाला. पीटीसीचा वंडर बॉय देखील थोडासा नक्कीच आपण पाहतोय चाचपडताना पाहायला मिळतो. कारण कंट्रोल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केले गेले आहे जतीन पालेच्या माध्यमातून. लक्ष मोठं आहे. सुजित नाईकचं अर्धशतक या स्पर्धेमधील पहिलं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लक्ष ठेवले गेले आहे ते 69 धावांचं. एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटिल अपनी पूरी फैमिली के साथ
इस भादौड़वी ग्रामीण धमाका को एंजॉय कर रहे हैं। देर रात आपका भी हार्दिक स्वागत है। देखिए, एवन सूत्र संचालक ऑनलाइन है, लेकिन यहाँ पर धनेश 11 कुकसे को एवन बल्लेबाजी करना होगी, क्योंकि बचे हुए 4 ओवर में यहाँ से जो जीतने के लिए रन है वो 64 है। इसका मतलब हर ओवर में आपको 16 बनाने। पहले मैच में हमने ने सही सामना नहीं किया, अब कुकसे कुछ दबके खेल रही। कारिवली मिनीश 11 जेबी स्पोर्ट कारिवली ने क्या मुकाबला जीता। पप्पे अखारिक एवर हिट फिनिशर। उल्टॉस गेंद अब की बार कनेक्ट सही नहीं और आउट हो गए वंडर बॉय पीटीसी। अब हम कह सकते हैं की यहाँ से या बबलू पाटीलच्या रूपाने ती देखील आता मात्र मावलताना. अगला मैच लेट प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडूनगर ने टॉस जीता है और विहान इंटरप्राइजेस को बल्लेबाजी की दावत दी. न्यू बॅटर कुक्षेचा उस्मान पटेल आपण बघतोय. शुभम शेलार बहुत पॉपुलर हैं, वो खेलने आ रहे हैं तो आरके स्टैंड से शोर उभर रहा है, जबकि ओम साई ऑटो किंग के किंग सुरेंद्र पाटिल साहब हमारे बीच में हैं. लकी नंबर 1100. शुभात धुमाल, ये मेरा 1065वां टूर्नामेंट है और जब 1100वां टूर्नामेंट रहेगा, अगर ऊपर वाले ने कर्म किया तो सुरेंद्र पाटिल के ही हाथों से वो ट्रॉफी ली जाएंगी. क्या बात है. खेल दिया है, बन गए उस्मान पटेल. उस्मान में दिखाया गेंदबाज को आसमान. क्या गजब का शॉट खेला है शुभम ने. 6 रन. बिल्कुल शाहिद खान का एकता ट्रॉफी दस्तक दे रहा है और शुभात धुमाल ने ही इन्हें पीटीसी का उस्मान पटेल का नाम दिया था. छक्के से खाता खुला, कुल स्कोर 11 पे पहुंचा है. अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, हालांकि मजबूत काटी के हैं और मजबूत शॉट भी खेलते हैं. लैलेश सामना करेंगे शुभम शेलार. इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, रन पूरा हुआ है. इसे क्रिकेट में चाइनीज कट भी करते हैं, कहते हैं, डेनिम कट भी कहते हैं और रूबी कट भी कहते हैं. सब कट सी ठीक रहते हैं, लेकिन शॉर्टकट नहीं. 12 पे पहुंचा है स्कोर. थोड़ा तेजी लाना होंगी कुकसे को. गति परिवर्तन, कमाल की गेंद, कमाल की गेंद. लेग ब्रेक. नक्कीच चेंडूवर फिंगर रोल देखील केलं होतं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देखिए, सबसे बड़ी बात है कि सुजीत पाटिल सिर्फ नहीं खेलते हैं बल्कि सबको खिलाते हैं. ये नाम सुजीत नाइक, ये नाम बहुत बड़ा है टेनिस क्रिकेट में. इस मरतबा पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे गए, कंट्रोल पुल, आउटफील्ड में 1 रन. रन बनाना थोड़ा कठिन हो रहा है. कारण है कि बड़े लक्ष्य का पीछा करते करते अधिकांश बार, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस, टीमें बिखर जाती है और कभी कभी निखर जाती. निखरना तो सभी को पता है. 12 मार्च 2006 साउथ अफ्रीका ने वो 436 का लक्ष्य छुआ था. हुक कर दिया है और गेंद जा रही है इस वक्त पहले बाउंस पर लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या शुभम शेलारच्या बॅट मधून आणि चौकारीने संघाची धावसंख्या वाढते. हुकचा फटका आपण बघतोय, कारण या फलंदाजीकडे भरपूर भूक आहे धावांची. नक्कीच त्यावेळी आपण बघितलं तर 12 मार्च 2006 या दिवशी रिकी पॉन्टिंगच्या सेंचुरीला उत्तर दिलं होतं हर्षल गिप्टच्या शतकाने. जतिन पाटिल को इस वक्त ऑल दी बेस्ट आया है.
2 ओवर की समाप्ति, रन बने 17, बचे हुए 3 ओवर में बहुत लंबा फासला तय करना है। 52 रन, इसका मतलब है 17.33 जी आस्किंग रन रेट। म्हणजे करू या मरूची स्थिती आपण बघतोय आता धनेश एलेवन कुक्ष संघासमोर आलेलं आहे, डोअर डॅश सिच्युएशन। एक बात समझ में नहीं आती कि आप कप्तान हैं, रात में मैच चल रहा है, आप टॉस जीतते हैं और फील्डिंग लेते हैं। 3 रात से आप तमाशा देख रहे हैं कि फील्डिंग लेने वालों के लिए कठिनाई है। अभी देखिए ना, अगले मैच में भी माना कि मैच बड़ा है, लेकिन दिनेश चौगले जैसे एक्सपीरियंस खिलाड़ी भी वो चूक कर गए। बैकफुट पे गए, फोर्स किया, नीची गेंद रही थी, थोड़ा फम्बलिंग रहा है, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। 1 रन से स्कोर 18 पे पहुंचा है। हळूहळू लक्ष दूर जाताना आपण बघतोय मोठ्या फटकांची आवश्यकता खरं तर इथे या धनेश एलेवन कुक्ष संघाच्या फलंदाजांना आहे। देखिए, सबसे बड़ी बात है कि राज पाटिल को बाहों को खोलना होगा। राज को ऐसी इनिंग खेलनी होंगी कि आज लोग ताज की चाय ने बल्कि राज को याद रखे। जतिन पाटिल ऑफ स्टंप के बाहर छोड़ दिया, सही फैसला, वाइड। क्या कमाल की विकेट कीपिंग कर रहे हैं। सुजीत नाइक के बारे में मैं अक्सर कहता हूं, मानो ऐसा लगता है कि ये खिलाड़ी अपने हाथों में फेविक्विक का लगा के आता है, जिस तरह गेंदें उनके हाथों में बैठ जाती। नीलम नाईक साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करता येतात। नीलम नाईक अँड लवेश नाईक फॅम टीम आपण बघतोय वीर बजरंग कारिवली। स्कोर है इस वक्त 19 रन। सामना करें शुभम शेलार। 17 में 50 चाहिए, असंभव तो कुछ भी नहीं क्रिकेट में। ऊपर लगी है, ओ माय गॉड। सुजीत नाइक उनको देख रहे हैं, इससे आसान कैच क्या छोड़ा जा रहा है। वो तो शुक्र है कि कमेंट्री सिद्दीक बाबे और शुभा धुमाल कर रहे हैं, दशरथ पाटिल नहीं कर रहे हैं। एक और बहुत मशहूर विकेट कीपर जयेश मात्रे हमारे कमेंट्री बॉक्स में, वन ऑफ द ग्रेट विकेट कीपर। 20 रन 2 विकेट। जतिन फिर ऊपर लगे, फिर वही खिलाड़ी है। कभी कभी ऐसा होता है कि गेंदें खिलाड़ी का पीछा ही नहीं छोड़ती। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21। चेंडूनी मात्र नक्कीच कृतिक मात्रेचा पाठलागच सोडलेला नाही। शुभम शेलार सामना कर रहे हैं, हालांकि 4 गेंदों में केवल एक बैट्समैन है जिन्होंने 12 बनाए। फिर गई है, अब की बार गलती नहीं। ये देखिए, उन्होंने जश्न भी मनाया है, अब की बार गलती नहीं है। बहुत कम देखने को मिलता है। एक उदाहरण मैं आपको देता चलूं कि आमदार ट्रॉफी 2012 का एक ऐसा उदाहरण है। छोटू कवर्स में फील्डिंग कर रहे थे और पहले ओवर की 6 की 6 गेंदें छोटू के पास गई थी। आता मात्र इक्वेशन आमचे एक्सपर्ट स्कोरर सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर मुकादम यांना पाहतोय। आणि ते 14 में सांगतात- जो पहला आमदार चषक हुआ था। अब 21 रन हुए। नए बैटर, अब की बार अगर गेंद ऋतिक के पास गई ना तो उसको वहां से बदला जाएगा। आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। हॉटमॅन प्रल्हाद पाटील बेस्ट विकेट कीपर देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। जतिन, ओ जर में गेंद, बढ़िया ड्राइव, बैकलिप को नीचा रख के नए बैटर मानस ने खेला था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पे पहुंचा। जो झेल घेतला गेला होता ऋतिक मात्रेकडून त्यासाठी मेजवानी आलेली आहे। हर्षद नाई यांच्याकडून त्यांच्यासाठी मेजवानी असेल। खींच के मारा है, पुल है और पावरफुल भी है। 6 रन। वाह राज। वहा ताज नहीं वहा राज बोलिए।
अच्छा स्ट्रोक है, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था, पुल किया गेंद को सीधा डगआउट के ऊपर 6 रन, चाबुक शॉट. आणि अशा फटक्यांचीच आवश्यकता आहे, कारण आपण मध्ये लक्ष आता मात्र अवघड बनत चाललेलं आहे. कारण 12 चुना आणि 12 चुनामध्ये इथून तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 12 गेंदों में 7 गेंदों को बाउंड्री के बाहर मारना होगा. कितने सिक्सर लगाए थे सुजीत नाईक ने? 6. आणि हॉटमॅन बेस्ट विकेट किपर प्रल्हाद पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांच्याकडून सुजित नाईकचं अभिनंदन देखील 50 साठी केलं गेलेलं आहे. यस, नो डाउट एट ऑल. हिस्ट्री की अगर बात करें तो प्रहलाद पाटिल, नॉट अ नाइक, प्रहलाद पाटिल वन ऑफ द नंबर 1 विकेट कीपर इन भिवंडी तालुका क्रिकेट. उसके बाद विकेट कीपिंग दुनिया में नाम सुजीत नाइक का आता है. हालांकि इरफान मुल्ला बहुत तेज़ गेंदबाजी पर बहुत क्लोज विकेट कीपिंग सालों तक करते रहे बीसीसी के लिए. चार्ली चैपलिन विकेट कीपर जो Thank you. मनोज गुलवी है, Thank उनका you. नाम आता है. Commentary जयेश box. म्हात्रे लाइन में आए हैं. वेलकम या मुख्य व्यासपीठावर भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिका माजी शिक्षण सभापती आणि तसेच शिवसेना उप जिल्हा प्रमुख यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सुंदर शेठ नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुंदर सेठ नाइक साहब और ओम साई ऑटो किंग के किंग डीलर सुरेंद्र पाटिल. गेंदबाजी में विवेक नाइक आए. सामना करेंगे बैट्समैन मानस. लंबा कद है विवेक नाइक का. पटकी भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड. थोड़ा सा बॉलिंग एक्शन भारत के बहुत ही पुराने तेज गेंदबाज 78 के टी शेखर से थोड़ा सा मिलता जुलता है. उनकी बॉलिंग का एक्शन. 12 गेंदे 40 रन. खेलना चाहते थे, मिस टाइम, बढ़िया कैच, कमाल का कॉटन बॉल, एक और विकेट. ये जो धनेश कुकसे नाम है, सिटी क्रिकेट में तहलका मचाया था 2018-19 के सीज़न में. इस टीम ने 21 कप में से BC4 के 15 कप जीते थे, जो एक कीर्तिमान है. हालांकि रिकॉर्ड भी इंडियन के नाम भी रहा था एक सीज़न में 11 कप जीतने का. महिंद्रा के नाम रहा था एक सीज़न में 10 कप जीतने का. स्वयंभू के नाम रहा था. रिवर्स खेलने की कोशिश, वाइड. वेलकम संतोष पाटील बाला, आपलं शुभ आगमन झालेलं आहे. इथे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकाश जोशी आए. जोश बल्लेबाजी में नहीं लग रहा है, जोशी बल्लेबाजी को आए. क्या गेंदबाजी कर रहे हैं, कंधे के जोर का और अपनी ऊंचाई का, हाइट का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं विवेक नाइक. तीसरे अंपायर को पूछा है बल्लेबाजों ने वाइड के लिए. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वडुनगर संघाच्या, आणि वडुनगर संघाला ऍडव्हान्स मध्ये नील मनेरा वडुनगर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. फेयर डिलीवरी. एक तरफा मुकाबला चलता हुआ अभी तक. अच्छा ड्राइव किया है, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी रखा गया है. 1 रन. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, आणि तसंही वन साइड प्रेम आणि वन साइड गेम कोणालाही आवडत नाही. आपण पाहतोय या पूर्णपणे सामना झुकलेला आहे या नीलम नाईक, लवेश नाईक फॅम टीम वीर बजरंग कारिवली संघाकडे. कमाल की बल्लेबाजी की आज सुजीत नाइक ने. सुजीत नाइक के कई ऐसे इनिंग सिटी क्रिकेट में भी है. आड़े बल्ले से खेला,
सब कुछ इस्तेमाल कर रहे हैं बल्लेबाज। आड़े बल्ले से खेला लेकिन गेंदबाज को आड़े हाथों नहीं ले पाए। ऋतिक मात्रे यांनी जर झेल पकडला तर जयेश मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. रिस्क लेना चाहिए, छोड़ने पे भी मिलना चाहिए। रिस्क नहीं लिया जा रहा है। अब की बार चले गए, रिस्क लिया, वाइड है लेकिन बैट्समैन आउट। होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येतील सारे मान्यवर. येतील सारे मान्यवर. नए बैटर मैदान में आए हैं। पंकज, अच्छी गेंद, फिर बीट किया। ये कभी कभार देखने को मिलता है कि गेंद सुजीत नाइक के हाथ से छूट जाए। बाईं और दो लोगों के बहुत बड़े फैन हैं, जो ऋतिक मात्रे के और शुभम शेलार के। ऋतिक सोचते होंगे 7 गेंदे में से 1 गेंद ना आए। कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ और सुजीत नाइक के हाथ में गेंद नहीं आई। 4 ओवर की समाप्ति, मैच बिल्कुल एक तरफा हुआ है। 33वें और 1 ओवर में कितने चाहिए? 36 चाहिए। टेनिस भिवंडी के टेनिस क्रिकेट के इतिहास में इसी ग्राउंड पे BC4 सिटी क्रिकेट में MLA कप 2016 में सबसे ज़्यादा सिटी क्रिकेट में 1 ओवर में 30 रन बनाए थे जावेद फारूकी ने NR बोरपाड़ा से खेलते हुए। और ग्रामीण क्रिकेट का जहाँ तक ताल्लुक है तो पपिया खारिक। नक्कीच पप्या खारकेने हा कारनामा ठाकराचा पाड्या मैदानावर शिलोपना वर्ल्ड संघ विरुद्ध केला होता. आतिश पाटील या डावखुऱ्या गोलंदाजा विरुद्ध त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. 36 धावा कुठून काढल्या होत्या. राज पाटिल मुस्कुरा रहे हैं। कभी कभी मुस्कुराना पड़ता है इंसान को। छह में 6 सिक्सर लगाने हैं राज पाटिल को। पहली गेंद स्विंग किया है, भिंगड़ी शॉट है, 6 रन। 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. एक बात तो है कि सुजीत नाइक ने 51 में 6 सिक्सर लगाए। अब 5 में 30 चाहिए। एक लगा है तो हलचल मच गई है। हालांकि सुजीत नाइक के पास बहुत बड़ा अनुभव है। ऑनलाइन इस वक्त हमसे जुड़ चुके हैं दापोली के मशहूर कमेंटेटर इमाद मोडाक। उन्होंने भादौड़बी धमाका के लिए अपनी नेक ख्वाहिशात दी है। सुजीत नाइक राज पाटिल के लिए अच्छा करारा ड्राइव, गेंद गैप में 4 रन, लेकिन फायदा नहीं होगा। अब बची हुई 4 गेंदों में 26 रन लगभग जुए शेर लाने के बराबर है। मिशन इज इम्पॉसिबल आपल्याला पाहायला मिळते. इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल कुक्षी संघाकडून. सुजीत नाइक राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, फिर फुल टॉस गेंद, फिर टर्न किया ऑन साइड में, डीप में खिलाड़ी है, 1 रन। ऋतिक मात्रे ऐसा लग रहा है कि ऋतिक मात्रे गेंद नहीं पकड़ रहे हैं, कोई खजाना पकड़ रहे हैं, जिस तरह से शोर उभर रहा है। बहुत ही पॉपुलर खिलाड़ी हैं। देखिए ऑडियंस की पसंद, ये पब्लिक है, सब जानती है। उछाल दिया है और गेंद जा रही इस वक्त लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। ये भी जब पहुंचे टिकट घर में जब ट्रेन छूट चुकी है। अगदी बरोबर. खरंच अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती.
दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम इथे फलंदाजाकडून केलं जात आहे. बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है. क्रिकेट में हमेशा समय पे आपको करना होता है. ये अच्छी वापसी और आउट हो गए वहां पे बैट्समैन. बिल्कुल एक तरफा मुकाबला. विजयाच्या उंबाट्यावर आपण बघूया नीरम नाईक अँड लवेश नाईक फॅम टीम वीर बजरंग कारिवली. आज मात्र पहिल्या इनिंगमध्ये हेच चित्र पाहायला मिळालं होतं. सुजित नाईक याने चोपतच ठेवलं होतं. इस मरतबा ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑफ पे और इस मैच को जीत लिया है वीर बजरंग कारिवली ने. कॉन्ग्रेचुलेशन सुजीत नाइक, नीलम नाइक एंड ऑल टीम, लविश नाइक also, and congratulations and hard luck धनेश, hard luck especially बबलू पाटिल. आइए इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर बढ़ रहे हैं, जिन्होंने भादौड़ बी ग्रामीण धमाका का धमाके का खैज शतक लगाया. 19 गेंदों पर 51 रन. नाम है वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर, वन ऑफ द बेस्ट ओपनर. सुजीत नाइक इज द मैन ऑफ द मैच. खेल की जब शुरुआत होंगी माइक्रोफोन को लीड करेंगे सुभाष धुमाल, उनका साथ निभाएंगे विशाल पाटिल. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स.